नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. आज माझ्यासोबत कोण आहे? स्पृहा जोशी मॅम आहेत आणि निमित्त आहे प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव, ज्यामध्ये पुरुष नाटक सादर होणार आहे. स्पृहा मॅम, पुन्हा एकदा खूप स्वागत आहे रंगभूमी.com. सो मच. थँक्यू. काय अनुभव आहे प्रतिबिंब नाट्य उत्सवात? आणि तुम्ही आत्ता सांगितलं की हे तिसरा हा अनुभव आहे तुमचा, बरोबर? तर सांगा ना, NCBA मध्ये परफॉर्म करायचा अनुभव कसा असतो? मला खूपच दरच वेळेला मजा येते. एकतर हा परिसरच इतका सुंदर आहे ना की इथे आल्यानंतर आधी बरं वाटतं, चाफा येतो डोळ्यात. म्हणजे असं एक छान वाटतं. आणि असं नाटक ही नेहमी म्हणजे इथे आलेल्या प्रेक्षकांना, कलाकारांना बरं वाटलं पाहिजे. परफॉर्म करण्याची सगळ्यात पहिली जी आपण प्री कंडिशन म्हणतो तीच आधी इथे येऊन पहिल्यांदा तुम्हाला इतकं आसपास आहे. आत्ता तुम्ही बघितलं इतकं सुंदर वातावरण झालंय. अशा वातावरणात मी आधी समुद्र नाटकाचा प्रयोग केलाय, डोंट वरी बी हॅपी ह्या नाटकाचा प्रयोग केला आहे प्रतिबिंब महोत्सवातच. आणि आता हे तिसरं नाटक आहे मी करते ते पुरुष. इथे येणारे जे सगळे प्रेक्षक असतात ना, ते इतके जाणकार आणि चांगलं नाटक बघण्यासाठी आसुसलेले असे प्रेक्षक असतात. आणि मला फार गंमत याची वाटते की शिवाजी मंदिरला किंवा दीनानाथला आपण नाटक करतो, गडकरीला नाटक करतो, मराठी व्यावसायिक नाटक, तर प्रत्येकच वेळेला आपण सगळ्या भाषातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू नाही शकत. तर असे जे महोत्सव असतात प्रतिबिंब सारखे, त्या निमित्ताने ह्या प्रेक्षकांशी सुद्धा आपल्याला जोडून घेता येतं. आणि आपल्या मराठी रंगभूमीवरती काय चाललंय किंवा त्यांच्या नाटकाकडनं काय अपेक्षा आहेत, अशी जरा देवाणघेवाण त्या निमित्ताने होते. सो माझा आतापर्यंतचा अनुभव तर खूपच सुंदर आहे आणि तो आता या प्रयोगाच्या निमित्ताने होईल. आमचा आता 24 मेला संध्याकाळी 7:30 वाजता इथं प्रयोग आहे. येस. आणि ह्या नाटकाचं वेगळेपण माहिती आहे, जयवंत दळवींचं लिखाण आहे आणि जन्मशताब्दी वर्ष आहे, पण ह्या नाटकाचं एक वेगळेपण थोडक्यात सांगून प्रेक्षकांना एक आवाहन करा ना. फारच म्हणजे मला असं वाटतं की जयवंत दळवींनी त्यांच्यासारखा सिद्धहस्त लेखक आपल्या मराठी भाषेमध्ये, लेखक नाटककार ते होऊन गेले. आणि त्यांचं हे नाटक मला वाटतं मराठी भाषेतली आपली सर्वोत्कृष्ट 10 नाटकं जर का आपण काढली, 150 वर्षांची आपली परंपरा आहे, सर्वोत्कृष्ट 10 नाटकांमध्ये या नाटकाचा समावेश व्हायला काही हरकत नाही. इतकं ते महत्त्वाचं आणि काळाच्या सगळ्या कसोट्यांना पार केलेलं नाटक आहे. मगाशी तू ऐकलं असशील, पण शरद काका बोलताना फार चांगलं म्हणाला की अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, पण हा विषय या नाटकाचा तितकाच ताजा आहे, तितकाच असं वाटतं की अरे हे आपण आत्ता आपल्या आसपास बघतोय की काय. जरी या नाटकातला काळ 1982चा वगैरे असला, 80-82चा, तरी सुद्धा नाटक आत्ता आपल्या आसपास 2025 मध्ये सुद्धा असंच असं घडू शकतं. आम्ही या नाटकातलं एकही वाक्य आता बदललेलं नाही आत्ता करताना सुद्धा. इतकं ते कंटेम्पररी आहे, त्यातले विषय, त्यातला आशय फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांना खूप चांगला अनुभव मिळेल. आणि नक्कीच चेहरेच पुरेसे आहेत, म्हणजे काय अजून पाहिजे? जयवंत दळवी, नाटककार जयवंत दळवींनी लिहिलेलं नाटक, ऐतिहासिक अजरामर नाटक, आणि हे चेहरे म्हणजे, आणि तेही NCBAच्या टाटा थिएटरमध्ये. त्यामुळे हा अनुभव अजिबात मिस करू नका, हे माझ्याकडून एक विनंती. थँक्यू सो मच. नक्की. धन्यवाद स्पृहा. थँक्यू. थँक्स अ लॉट.